रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही. प्रभाग क्रमांक 16 हडपसरमध्ये सातवाडी प्रभागात काळेपडळ परिसरात शैलजा जयसिंग भानगिरे यांनी पदयात्रा करत नागरिक आणि मतदारांशी संवाद साधला. या भागातील महिलांचे प्रश्न समजून घेतले. 5 वर्षात नगरसेवक फिरकलेच नाहीत, त्यामुळे या भागात कामे झाली नाहीत. मिरवणुकीसाठी पद नाही तर जनतेची कामे करण्यासाठी निवडून दिले जाते, त्यामुळे मी नगरसेवक झाल्यास प्रभाग क्रमांक 16 मधील विकास कामे मार्गी लागतील अशी ग्वाही शैलजा जयसिंग भानगिरे यांनी मतदारांशी बोलताना दिली. प्रभाग क्रमांक 16 मध्ये मतदारांच्या गाठीभेट घेत असताना या भागातील अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचं निदर्शनास आले. एवढी वर्ष सत्ता नगरसेवक पद असूनही या भागात विकास कामे का झाली नाहीत? महिलांचे खऱ्या अर्थाने मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी नगरसेवक पदाचा कार्यभार प्रामाणिकपणे सांभाळणार असा विश्वास शैलजा जयसिंग भानगिरे यांनी व्यक्त केला. स्वर्गीय जयसिंग भानगिरे यांचा घरोघरी संपर्क होता. या प्रभागात त्यांनी केलेल्या उपक्रमामुळे शैलजा जयसिंग भानगिरे यांचे चांगल्या पद्धतीने स्वागत काळेपडळ परिसरात झाले. शैलजा भानगिरे यांना महापालिकेत पाठवण्याचा निर्धार महिलांनी व्यक्त केला आहे. मी शैलजा जयसिंग अण्णा भानगिरे, प्रभाग क्रमांक 16, शिंदेगड, शिवसेना मधून. मी आज इथे प्रचार चालू आहे आणि मला इथे असं जाणवतंय की सगळ्यात जास्त ड्रेनेजची समस्या आहे. ड्रेनेज तुंबलं ना तर अक्षरशः ते शेजारच्या घरामध्ये ते ड्रेनेजचं पाणी वरती येतंय, त्यामुळं घर लोकांना सोडावी लागतात. इथून मागे जे लोक पदावर होती त्या लोकांनी आतापर्यंत काय केलं? आणि दुसरं असं की रस्ते नीट नाहीये, पाणी अस्वच्छ येते. ड्रेनेज लाईन नीट नसल्यामुळे पाणी स्वच्छ या भागाला मिळत नाहीये, त्यामुळं रोगराई वगैरे पसरते. खूप भागामध्ये डेंग्यू वगैरे असे खूप आजार पसरत आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी गेल्यावर जर विचारलं तर या मागे आता ज्यांना पदं होती ते लोक तुमच्याकडे लक्ष देत आहेत काय? तर नाही म्हणे. ते लोक एकदा निवडून गेले की आम्हाला चेहरे दाखवत नाहीये, तर हे चुकीचं आहे ना. इथून मागे जे स्टँडिंग नगरसेवक होते त्यांचं काम होतं. आता या भागामध्ये खूप समस्या आहेत, ते सोडवणं गरजेचं होतं. आणि आता आपण बघतोय सगळे लोक प्रत्येक ठिकाणी ओरडतायत की फक्त मतं मागायला येत आणि काम करत नाही. तर असं आपण केलं नाही पाहिजे. आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून काय येणार आहे? तर ह्या प्रभागाचा विकास करायचा, सगळ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला निवडून देतात ना. जे लोक आपल्याला निवडून देतात त्यांच्या समस्या सोडवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. सगळ्या उमेदवारांना मी सांगू इच्छिते, आता खूप समस्या जाणवत आहेत. इथून मागे जे लोक होते 4 नगरसेवक होते तरी त्यांनी प्रभागाकडे नीट लक्ष दिलेले नाहीये. रस्ते पातळे, रोड पथदिवे नाहीयेत, अस्वच्छ पाणी, ड्रेनेज लाईन, रस्ते, लाईट वगैरे नीट नाहीयेत. आज मुली सुरक्षित नाहीयेत, गुंडागर्दी वाढली आहे. तर या समस्याकडे सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. सगळ्या उमेदवारांना मी सांगू इच्छिते, निवडून आल्यानंतर सगळ्यांच्या समस्या सोडवणं गरजेचं आहे. मी समस्या सोडवतो असं कोणीही करायचं नाहीये. तर सगळ्यांना आज असं म्हणणं आहे, सगळ्या मतदार भगिनींना मी सांगू इच्छिते, तुमचा मतदान रूपी आशीर्वाद आम्हाला मिळू द्या आणि एकदा आम्हाला संधी द्या आणि नवीन चेहऱ्यांना परत एकदा संधी द्या आणि आम्हाला निवडून आणा. आम्ही या प्रभागाचा सर्वांगीण विकास नक्कीच करणार. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.